हरियाणातील कंपनीतून सोलापूरकडे बसेस आणताना लांबच्या प्रवासादरम्यान काही बसचे लॅम्प गळून पडले असण्याची शक्यता आहे। त्यामुळे लॅम्प चोरीला गेले असा निष्कर्ष तातडीने काढणे योग्य ठरणार नाही, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले। दमाणीनगर येथील एक्झिबिशन मैदानावर महापौर कोंड्याल यांनी पदाधिकाऱ्यांसह ई बसेसची पाहणी केली। यावेळी त्यांनी बसेसच्या बाहेरील भागाची तसेच लॅम्पच्या स्थितीची पाहणी केली। काही बसेसचे लॅम्प गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या। याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर कोंड्याल म्हणाले की हरियाणातील कंपनीतून सोलापूरपर्यंत बसेस आणताना मोठा प्रवास झाला आहे। या प्रवासादरम्यान काही लॅम्प गळून पडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे केवळ लॅम्प गायब आहेत म्हणून ते चोरीला गेले असे म्हणणे योग्य नाही। ई बसेसच्या देखभाल दुरुस्तीबाबत महापालिका प्रशासनाकडून संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींची चर्चा करण्यात येत आहे। गायब झालेल्या लॅम्पबाबत प्रत्यक्ष पाहणी करून नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट केली जाणार आहे। त्यानंतरच लॅम्प गळून पडले की अन्य कारणामुळे गायब झाले हे स्पष्ट होईल, असेही महापौर यावेळी म्हणाले। दरम्यान ई बसेसच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत। बसेसच्या पार्किंग आणि देखभालीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे, अशी ही माहिती महापौरांनी यावेळी दिली। महानगरपालिकेला या ठिकाणी 20 बस प्राप्त झालेले आहेत। पहिले 4 बस आले होते, त्याच्यानंतरनं 16 बस या ठिकाणी आले। आम्ही या ठिकाणी काल दिव्य मराठीला बातमी प्रसिद्धी झाली की त्या ठिकाणी 6 गाड्यांमध्ये लॅम्प या ठिकाणी चोरीला गेले म्हणून अशी बातमी प्रसिद्धी झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही जागेवर गेलो, त्या ठिकाणी व्हिजिट केली। त्या ठिकाणी पूर्ण सिक्युरिटी त्या ठिकाणी आहे आणि कंपनीचा माणूस त्या ठिकाणी होता, आपलं महानगरपालिकेचे माणसं त्या ठिकाणी होते। आम्ही पदाधिकारी, महापौर म्हणून मी व सर्व अधिकारी त्या ठिकाणी व्हिजिट केले असता त्या ठिकाणी कुठलीही चोरी झालेली नाही आहे। कंपनीच्या माणसाने आम्हाला फक्त मेसेज दिलं की 6 बसमध्ये एक लॅम्प 2 वॅटचा जो लॅम्प आहे 2 वॅटचा तो चावीने उघडून तो आतमध्ये असतो। मे बी कंपनी या ठिकाणी आम्ही कंपनीला या ठिकाणी फोन करून विचारलं की असं ते लॅम्प नाही, तर कंपनीचे लोकांनी आम्हाला सांगितले की 6 गाड्यांमध्ये लॅम्प मे बी राहू शकतं आणि आमचा माणूस त्या ठिकाणी ते बघण्यासाठीच ते ठेवलेलं आहे। आणि ते जे काय कमी आहेत लॅम्प त्या ठिकाणी 6 गाड्यांमध्ये लॅम्प कमी असेल तर ते आम्ही त्या ठिकाणी बसवून घेऊ आणि मगच आम्ही RTO पासिंगला पाठवू, असं कंपनीच्या वतीने त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। मग चोरी वगैरे हा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी नाही आहे, कारण का आपण 2 शिफ्टमध्ये त्या ठिकाणी 4-5 माणसं नेमलेली आहेत आणि रजिस्टर मेंटेन केले की कोण आलं आणि कोण गेलं। या ठिकाणी कुठलीही चोरी झालेली नाही, आम्ही व्हिजिट केली असता या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे।